नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, कर्जमाफीबद्दलचं एक नवीन अपडेट आलेलं आहे। त्या अपडेट काय आहे ते आज आपण बघणार आहोत। तर चला ते अपडेट बघूया। राज्यातील जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमध्ये झालेल्या पूर परिस्थितीमध्ये राज्यातील बरेच जिल्हे बाधित झाले होते आणि या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। पूर परिस्थिती भयानक होती, त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उत्पादन आलेच नाही आणि त्यामुळे पिकासोबत पशुधनाचंही नुकसान झालं होतं। त्यावेळीच्या चालू सरकारने तात्काळ मदत त्या शेतकऱ्यांना जाहीर केली होती, पण अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नव्हती आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिलासा देण्यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफीबद्दल अनेक माहिती मिळत आहे, पण सध्या कर्जमाफी फक्त 2019 ऑगस्ट आणि जुलै या कालावधीमध्ये झालेल्या पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीच्या बाधित जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झालेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। तर त्यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सध्या कोणत्याही कर्जमाफी मिळणार नाही। सध्या सुरू असलेल्या इतर जिल्ह्यात पीक विमा, दुष्काळी अनुदान, नुकसान भरपाई ह्या योजनेचा फायदा फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, त्यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही कर्जमाफीबद्दल संभ्रम करू नये। ज्या जिल्ह्यामध्ये ज्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर झालेली आहे त्या महसूल मंडळामध्ये सध्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच व्याज सवलत मिळणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजामध्ये सवलत मिळणार आहे। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। सध्या निश्चित केलेल्या धोरणानुसार शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर झालेला आहे। काही तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, 2023 मधल्या खरीप हंगाम तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना 2019च्या काळात पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना याबाबत जवळच्या कृषी अधिकारी आणि कृषी विभागामध्ये माहिती पण करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, ही होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।